इयत्ता 8वी गणित. चला प्रथम आपण घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ पाहू. संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ. संख्येचा घातांक 1/2, 1/3, 1/5 आणि असेच पुढे 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ पाहू. एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितात. उदाहरणार्थ 25 चे वर्गमूळ. वर्गमूळ हे करणी चिन्ह वापरून आपण वर्गमूळ 25 असे लिहितो. घातांक वापरून ती संख्या 25 चा घात 1/2 म्हणून वर्गमूळ 25 बरोबर 25 चा घात 1/2. साधारण a या संख्येचा वर्ग a चा घात 2 असा लिहितात. तर a चे वर्गमूळ 2 वर्गमूळ a असे किंवा वर्गमूळ a किंवा a चा घात 1/2 असे लिहितात. हे चिन्हात आपल्या समोर पडद्यावर दाखवले आहे. याचप्रमाणे a या संख्येचा घन a चा घात 3 असा लिहितात. तर a चे घनमूळ 3 वर्गमूळ a असे किंवा a चा घात 1/3 असे लिहितात. हे चिन्हात आपल्या समोर पडद्यावर दाखवले आहे. उदाहरणार्थ 4 चा घात 3 बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64. म्हणून 64 चे घनमूळ 3 वर्गमूळ 64 किंवा 64 चा घात 1/3 असे लिहितात. लक्षात घ्या की 64 चा घात 1/3 बरोबर 4. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 3 चा घात 5 बरोबर 243. म्हणजे
3चा 5वा घात 243 आहे. याउलट 243चे 5वे मूळ हे 243चा घात 1/5 किंवा 5 वर्गमूळ 243 असे लिहितात. म्हणून 243चा घात 1/5 बरोबर 3. सामान्यपणे a चे n वे मूळ a चा घात 1/n असे लिहितात. उदाहरण 1. 128चा घात 1/7 बरोबर 128चे 7वे मूळ. 2. 900चा घात 1/12 बरोबर 900चे 12वे मूळ इत्यादी. लक्षात घ्या की जर 10चा घात 1/5 बरोबर x तर x चा घात 5 बरोबर 10. सराव संच 3.1. प्रश्न क्रमांक 1. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. उकल. या संख्या कशा दाखवायच्या पाहू. 1. 13चे 5वे मूळ. 2. 9चे 6वे मूळ. 3. 256चे वर्गमूळ. 4. 17चे घनमूळ. 5. 100चे 8वे मूळ. 6. 30चे 7वे मूळ. प्रश्न क्रमांक 2. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. 1. 81चे 4थे मूळ. 2. 49चे वर्गमूळ. 3. 15चे 5वे मूळ. 4. 512चे 9वे मूळ. 5. 100चे 19वे मूळ. 6. 6चे 7वे मूळ. संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ. आपल्याला माहित आहे की 8चा वर्ग बरोबर 64. 64चे घनमूळ बरोबर 64चा घात 1/3 बरोबर कंसात 8चा वर्ग कंसाचा घात 1/3 बरोबर 4. म्हणून 8च्या वर्गाचे घनमूळ 4 आहे. याला समीकरण 1 मानू. तसेच 8चा घनमूळ बरोबर 8चा घात 1/3 बरोबर 2. म्हणून 8च्या घनमुळाचा वर्ग बरोबर कंसात 8चा घात 1/3 कंसाचा वर्ग बरोबर 2 वर्ग बरोबर 4. याला समीकरण 2 मानू. समीकरण 1 व 2 वरून 8च्या वर्गाचे घनमूळ बरोबर 8च्या घनमुळाचा वर्ग. घातांकाचा उपयोग करून कंसात 8 वर्ग कंसाचा घात 1/3 बरोबर कंसात 8चा घात 1/3 कंसाचा वर्ग. घातांक पूर्णांक संख्या असतानाचे घातांकाचे जे नियम आहेत तेच नियम घातांक परिमेय असणाऱ्या संख्यांसाठी आहेत. कंसात a चा घात m कंसाचा घात n बरोबर a चा घात mn हा नियम वापरून आपणास मिळेल कंसात 8 वर्ग कंसाचा घात 1/3 बरोबर कंसात 8चा घात 1/3 कंसाचा वर्ग बरोबर 8चा घात 2/3. यावरून 8चा घात 2/3 या संख्येचा अर्थ 2 प्रकारे लावता येतो. 1. 8चा घात 2/3 बरोबर कंसात 8 वर्ग कंसाचा घात 1/3 म्हणजेच 8च्या वर्गाचे घनमूळ. 2. 8चा घात 2/3 बरोबर कंसात 8चा घात 1/3 कंसाचा वर्ग म्हणजेच 8च्या घनमुळाचा वर्ग. त्याचप्रमाणे 27चा घात 4/5 बरोबर कंसात 27चा घात 4 कंसाचा घात
1/5 म्हणजे 27च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ आणि 27चा घात 4/5 बरोबर कंसात 27चा घात 1/5 कंसाचा चौथा घात म्हणजे 27च्या पाचव्या मुळाचा चौथा घात. सामान्यपणे a चा घात m छेद n या संख्येचा अर्थ दोन प्रकारे व्यक्त करता येतो. a चा घात m छेद n बरोबर कंसात a चा घात m कंसाचा घात 1/n म्हणजेच a च्या mव्या घाताचे nवे मूळ. a चा घात m छेद n बरोबर कंसात a चा घात 1/n कंसाचा घात m म्हणजे a च्या nव्या मुळाचा mवा घात. सराव संच 3.2 प्रश्न क्रमांक 1 खालील सारणी पूर्ण करा. अनुक्रमांक 1 संख्या 225चा घात 3/2 कितव्या मुळाचा कितवा घात? 225च्या वर्गमुळाचा घन. कितव्या घाताचे कितवे मूळ? 225च्या घनाचे वर्गमूळ. अनुक्रमांक 2 संख्या 45चा घात 4/5 कितव्या मुळाचा कितवा घात? 45च्या पाचव्या मुळाचा चौथा घात. कितव्या घाताचे कितवे मूळ? 45च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ. अनुक्रमांक 3 संख्या 81चा घात 6/7 कितव्या मुळाचा कितवा घात? 81च्या सातव्या मुळाचा सहावा घात. कितव्या घाताचे कितवे मूळ? 81च्या सहाव्या घाताचे सातवे मूळ. अनुक्रमांक 4 संख्या 100चा घात 4/10 कितव्या मुळाचा कितवा घात? 100च्या 10व्या मुळाचा चौथा घात. कितव्या घाताचे कितवे मूळ? 100च्या चौथ्या घाताचे 10वे मूळ. अनुक्रमांक 5 संख्या 21चा घात 3/7 कितव्या मुळाचा कितवा घात? 21च्या सातव्या मुळाचा तिसरा घात. कितव्या घाताचे कितवे मूळ? 21च्या तिसऱ्या घाताचे सातवे मूळ. प्रश्न क्रमांक 2 परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. या संख्या स्पष्ट कशा करायच्या ते पाहू. 1 121च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ. 2 324च्या चौथ्या मुळाचा घन. 3 264च्या वर्गाचे पाचवे मूळ. 4 3च्या घनमुळाचा घन. जरा आठवूया. 4 गुणिले 4 बरोबर 16 म्हणजेच 4चा वर्ग बरोबर 16. तसेच कंसात -4 कंसाचा वर्ग बरोबर 16. यावरून 16 या संख्येला एक धन आणि दुसरे ऋण अशी दोन वर्गमुळे आहेत. संकेतानुसार 16चे धन वर्गमूळ जसे वर्गमूळ 16 आणि ऋण वर्गमूळ 16 जसे वजा वर्गमूळ 16 म्हणून वर्गमूळ 16 बरोबर 4 आणि वजा वर्गमूळ 16 बरोबर -4. प्रत्येक धनसंख्येला दोन वर्गमुळे असतात. 0 या संख्येचे वर्गमूळ 0च असते. घन व घनमूळ. जर एखादी संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो. उदाहरणार्थ 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 6 घन बरोबर 216. म्हणजे 216 ही संख्या 6चा घन आहे. परिमेय संख्यांचा घन करणे. उदाहरण 1 17चा घन करा. 17 घन बरोबर 17 गुणिले 17 गुणिले 17 बरोबर 4913. उदाहरण 2
वजा 6चा घन करा. वजा 6 घन बरोबर वजा 6 गुणिले वजा 6 गुणिले वजा 6 बरोबर वजा 216. उदाहरण 3. वजा 2/5चा घन करा. वजा 2/5चा घन बरोबर वजा 2/5 गुणिले वजा 2/5 गुणिले वजा 2/5 बरोबर वजा 8/125. उदाहरण 4. 1.2चा घन करा. 1.2चा घन बरोबर 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.2 बरोबर 1.728. उदाहरण 5. 0.02चा घन करा. 0.02चा घन बरोबर 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02 बरोबर 0.000008. जरा डोके चालवा. उदाहरण 1 मध्ये 17 ही धनसंख्या आहे. 17चा धन 4913 हाही धन आहे. उदाहरण 2 मध्ये वजा 6चा घन वजा 216 आहे. आणखी काही धन व ऋण संख्या घेऊन त्यांचे धन करून पहा. त्यावरून संख्येचे चिन्ह आणि त्या संख्येच्या घनाचे चिन्ह यात कोणता संबंध आढळतो हे शोधा. उदाहरण 4 व 5 मध्ये दिलेल्या संख्यांतील दशांश चिन्हानंतर येणाऱ्या अंकांची संख्या आणि त्या संख्यांच्या घनामध्ये येणाऱ्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या यामध्ये कोणता संबंध आढळतो? संख्यांचा घनमूळ कसा काढायचा? दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे हे आपण पाहिले आहे. याच पद्धतीने आपण घनमूळ काढू. उदाहरण 1. 216चे घनमूळ काढा. उकल. प्रथम 216चे मूळ अवयव पाहू. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 व 2 हे अवयव प्रत्येकी 3 वेळा आले आहेत. म्हणून ते एकेकदा घेऊन पुढीलप्रमाणे गट पाडू. 216 बरोबर कंसात 3 गुणिले 2 गुणिले कंसात 3 गुणिले 2 गुणिले कंसात 3 गुणिले 2 बरोबर कंसात 3 गुणिले 2 कंसाचा घन बरोबर 6 घन. म्हणून घनमूळ 216 बरोबर 6 म्हणजेच 216चा घात 1/3 बरोबर 6. उदाहरण 2. वजा 1331चे घनमूळ काढा. उकल. वजा 1331चे घनमूळ काढण्यासाठी प्रथम 1331चे मूळ अवयव काढू. 1331 बरोबर 11 गुणिले 11 गुणिले 11 बरोबर 11 घन. वजा 1331 बरोबर कंसात वजा 11 गुणिले कंसात वजा 11 गुणिले कंसात वजा 11 बरोबर कंसात वजा 11 कंसाचा घन. म्हणून घनमूळ वजा 1331 बरोबर वजा 11. उदाहरण 3. 1728चे घनमूळ काढा. उकल. 1728 बरोबर 8 गुणिले 216 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6. म्हणून 1728 बरोबर 2 घन गुणिले 6 घन बरोबर
कंसात 2 गुणिले 6 कंसाचा घन. कारण a चा घात m गुणिले b चा घात m बरोबर कंसात a गुणिले b कंसाचा घात m. घनमूळ 1728 बरोबर 2 गुणिले 6 बरोबर 12. लक्षात घ्या की वजा 1728 चा घन बरोबर वजा 12. उदाहरण 4. 3 वर्गमूळ 0.125 चा घन काढा. उकल घनमूळ 0.125 बरोबर घनमूळ 125/1000. कारण कंसात a छेद b कंसाचा घात m बरोबर a चा घात m छेद b चा घात m बरोबर घनमूळ 5 घन छेद 10 घन बरोबर 5/10 बरोबर 0.5. कारण कंसात a चा घात m कंसाचा घात 1/m बरोबर a. सराव संच 3.3. प्रश्न क्रमांक 1. खालील संख्यांची घनमुळे काढा. 1. 8000. उकल चला आपण 8000 चा घनमूळ काढण्यासाठी प्रथम 8000 चे मूळ अवयव काढू. 8000 बरोबर 20 गुणिले 20 गुणिले 20 बरोबर 20 घन. म्हणून घनमूळ 8000 बरोबर 20. 2. 343. उकल चला आपण 343 चा घनमूळ काढण्यासाठी प्रथम 343 चे मूळ अवयव काढू. 343 बरोबर 7 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर 7 घन. म्हणून घनमूळ 343 बरोबर 7. 5. वजा 2744. उकल चला आपण वजा 2744 चे घनमूळ काढण्यासाठी प्रथम 2744 चे मूळ अवयव काढू. 2744 बरोबर 8 गुणिले 343 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7. वजा 2744 बरोबर वजा 8 गुणिले वजा 343 बरोबर वजा 2 गुणिले वजा 2 गुणिले वजा 2 गुणिले वजा 7 गुणिले वजा 7 गुणिले वजा 7. वजा 2744 बरोबर कंसात वजा 2 कंसाचा घन गुणिले कंसात वजा 7 कंसाचा घन बरोबर कंसात वजा 2 गुणिले वजा 7 कंसाचा घन बरोबर कंसात वजा 14 कंसाचा घन. म्हणून घनमूळ वजा 2744 बरोबर वजा 14. प्रश्न क्रमांक 2. घनमूळ काढा. 1. घनमूळ 27/125. उकल घनमूळ 27/125 बरोबर घनमूळ 27 छेद घनमूळ 125 बरोबर 3 घन छेद 5 घन. कारण कंसात a छेद b कंसाचा घात m बरोबर a चा घात m छेद b चा घात m. म्हणून घनमूळ 27/125 बरोबर कंसात 3/5 कंसाचा घन बरोबर 3/5. 3. घनमूळ 729 बरोबर 9. तर घनमूळ 0.9
0.00729 बरोबर किती? उकल घनमूळ 0.0000729 बरोबर घनमूळ 0.09 गुणिले 0.09 गुणिले 0.09 बरोबर 0.09.